होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आदरणीय आमदार दादा, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित कोपरे मांडवे भागातील सगळी मंडळी. दादा, मी 95 सालापासून विधानसभेच्या निवडणुका बघतोय आणि 95 सालापासून प्रचाराला कोपरे आणि मांडवे या ठिकाणी मी बऱ्याच वेळा गेलेलो. 95 साली जे भाषण ऐकलं, मागण्या ऐकल्या 95 साली. मगाशी त्या ताईंनी, आता मला त्यांचं नाव आठवत नाही, सरपंच ताई सोडून त्या दुसऱ्या ताईंनी ज्या मागण्या केल्या, त्या मागण्या, ह्या दादांनी काही मागण्या केल्या, त्या मागण्या, दादा त्याच मागण्या 95 साली होत्या, त्याच मागण्या आजही आहेत. मला वाटलं मध्ये कोणीतरी तुमचा भाग दत्तक घेतला होता, म्हटलं सुजलाम सुफलाम झाला असेल. तसंही काही दिसत नाही. खासदार साहेबांनी घेतला, अमोल कोल्हे साहेबांनी दत्तक घेतला होता. त्या मागण्या 95 सालच्या मागण्या जर आजही असतील, तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो, मी सगळे पक्ष फिरून इथं आलेलो माणूस आहे. सांगायला मला कुठलीही लाज वाटत. उपाध्यक्ष होतो, सगळे पक्ष फिरून आलो म्हणजे याचा अर्थ तुम्ही ही व्यक्ती बावळट आहे असं काही अर्थ काढू नका. याच्या मागच्या भूमिका वेगळ्या असतात. मित्रांनो, माझा एकच विचार आहे, एकच ध्यास आहे, गावचा विकास आणि एकच ध्यास. राजकारण आपण कशासाठी करतो? आपल्या विकासासाठी करतो. आज ही मंडळी इथून वरून आल्यात, कशासाठी आल्यात? त्यांच्या मागण्या अपूर्ण राहिल्यात. आणि दादा, लोकांनाही सवय होऊन गेली आहे, आपल्यालाही सवय होऊन गेली. लोकांची पण एक मानसिकता झाली आहे की निवडणुका आल्या का पुढारी मंडळींनी आश्वासने देतात, बोलतात, हे काय निवडणुकीपुरतच बोलतात. आणि एखादा खर्चच बिंबीच्या देठापासून जर खर्चच बोलत असला तर ते सुद्धा ते पटत नाही. परंतु तुम्हाला मी सांगतो, कमी गावचं विजन घेऊन चाललेला माणूस आहे. 24/7 काम करतो. मी या ठिकाणी माझी बढाई मारण्यासाठी उभा नाहीये. मला या निमित्ताने हे जे 2 उमेदवार आहेत, 3 उमेदवार, ज्या ताईंनी सांगितलं की दादांनी आमच्या पाठीमागे फक्त तू लढ म्हणा, ह्या धागा धरून मला बोलायचं. अनेक कामं करताना, आता तू तर थोडा वेळ घेतोय, अनेक काम करताना मला अनुभव आला आदरणीय दादांबद्दल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष होतो. भीमा महाशिवरात्रीचा दिवस होता. भीमाशंकरून मी आणि बाळासाहेब गायकर खाली येत होतो. आल्यानंतर डायरेक्ट दादाकडे गेलो. दादा, असं आहे, माझ्या गावामध्ये 3 कोटीचा, हे सगळं का सांगतोय, फिरून तुमच्यापाशी येणार आहेत म्हणून सांगतो. 3 कोटीच्या ब्रिजची गरज आहे, फार मोठं काम आहे ना, अतिशय महत्वाचं आहे. दादांनी संबंधित एजन्सीला फोन केला, संबंधित कॉन्ट्रॅक्टरला फोन केला. कॉन्ट्रॅक्टर मला ओळखत होता नावानिशी. दादा म्हणले, आपल्याला 5 घरचं असं असं काम करायचंय, ही व्यक्ती इथं आलेली वायजी गायकर, हे तुमच्याकडे येतील, यांचं काम थोडं मार्गाला लावायचं. समोरची व्यक्ती बोलते, अहो दादा तुम्ही काय घेऊन बसलात, तो माणूस राष्ट्रवादीच आहे. दादा बोलले, तो राष्ट्रवादीचा असो नाही तर अन्य कोणाचा असो, तो समाजाचं काम घेऊन आलाय, मला समाजाचं काम केलं पाहिजे. अक्षरशः तुम्हाला सांगतो, 1 महिन्यात तो पूल बजेट प्लेट मध्ये गेला, मंजूर झाला. आज तो अतिशय डौलाने उभा आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. आता ताजी गोष्ट तुम्हाला सांगतो, ताजी. मला एक केटी बांधायला पाहिजे होता. मी फक्त बंगल्यावरती दादांच्या फक्त शिफारस पत्र आणायला गेलो का दादा, माझ्या गावाला केटी बांधारा नाही, मला एक केटी बांधारा द्या. दादा तिथं नव्हते. त्यांच्या पीएनने फोन केला का वायजी गायकर आले, त्यांना असं फक्त शिफारस पत्र पाहिजे केटी बांधाराचं. तुम्हाला सांगतो, दादांनी फोनवर त्या सचिवाला सांगितलं का त्यांना सांगा शिफारस पत्र नेऊ नको. मला वाटलं तर का बा शिफारस पत्र मिळत नाही. दादांनी सांगितलं तो केटी बांधाराच मी तुला देऊन टाकतो. तुम्हाला पटणार नाही, 15व्या दिवशी किटी बांधारा मंजूर झाला.
75 लाख रुपये त्याच्यावरती पडले. तो किटी बंद मंजूर झाला, त्याचं टेंडर झालंय, त्याची वर्क ऑर्डर झाली आणि आता ही आचारसंहिता त्या कामाला आडवी आली. आचारसंहिता संपली की त्याचं काम चालू होतं. तुम्हाला सांगतो, विकास कामांबद्दल जर बोलायला गेलं तर सगळा वेळ जाईल. मला 2 मिनिटं फक्त राजकारणाच्या पलीकडच्या माणसाबद्दल बोलायचं. तुम्हाला सांगतो, मी कोविडने मला 22चा स्कोर होता आणि एवढी तब्येत असणारा माणूस 22च्या स्कोर म्हणजे जगण्याची शक्यता फार कमी असते. मला 22चा स्कोर होता. मी अनेक नेत्यांना फोन केले, 40 कॉल केले, माझा फोन कोणी उचलला नाही. सिंगल कॉल दादांचा मी माणूस नव्हतो, सिंगल कॉल दादांना केला, दादांनी माझा कॉल उचलला. मी अँब्युलन्स मध्ये होतो, मी अँब्युलन्स मधून फोन केला, दादा अशी अशी कंडिशन आहे, मरता तो क्या न करता. दादाने फोन उचलला, म्हटलं तुम्ही हॉस्पिटल जा, काही काळजी करू नका. माझा मुलगा परदेशात आहे, तो तिकडून विमान पकडून इकडे यायला निघाला होता भीतीने. फ्लाईट्स बंद होत्या, तो कुठल्या ना कुठल्या मार्गे कसं यायचं ते सगळं बघत होता. दादाने त्याला कॉल केला, समीर तू इकडे काही येऊ नकोस, काय असेल ते मी बघतो. माझ्या मिसेसचा नंबर घेतला, मिसेसला फोन केला, ताई तुम्ही काळजी करू नका. मी ऍडमिट झालो, 1 दिवस आड गेला, 3ऱ्या दिवशी दादा तिथं आले. बंधूंनो, ती वेळ अशी होती का त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटचा जर डबा आला तर तो डबा त्या गेटवर ठेवला जायचा, डबा सुद्धा आत घेतला जायचा, अशी परिस्थिती कुणी कोणाला भेटत होतं. त्या परिस्थितीमध्ये दादा पीपी किट घालून 3ऱ्या माळ्यावर आले. पंकज महाले आमच्या गावचा कार्यकर्ता त्या गोष्टीला साक्षीदार आहे. पीपी किट घालून आले, माझ्याशी बोलले, मला तिथं काय कमतरता आहेत, काय त्रुटी आहेत, या सगळ्या गोष्टी पाहिल्या दादांनी. खाली जाऊन हॉस्पिटल मॅनेजमेंटची मीटिंग घेतली. मीटिंग घेतल्यानंतर त्यांनी डायरेक्ट सांगितलं, त्या टायमाला दादा आमदार पण नव्हते, जिल्हा प्रमुख होते, त्यांना डायरेक्ट सांगितलं, वायजी गायकर ही माझ्या तालुक्याची प्रॉपर्टी आहे, या माणसाला काही कमी जास्त होता कामा नये, याची खबरदारी तुम्ही घ्यायला पाहिजे. अक्षरशः तिथून तुम्हाला सांगतो, जनरल वॉर्ड होता पण मला आयसीयू सारखी ट्रीटमेंट भेटली तिथं आणि मी बरं होऊन घरी आलो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, माझा मुलगा ज्यावेळेस परदेशात जायचा आहे, कागदपत्राची अपूर्तता कमी होती, एक पत्र लागत होतं, थोडस बेकायदेशीर होतं. मी चांगल्या मोठमोठ्या दंडाधिकाऱ्यांना फोन केला, म्हटलं मला एक पत्र पाहिजे, तुम्ही द्याल का. अहो म्हटले असं पत्र अजित पवारने जरी मागितलं तरी त्यांना सुद्धा देता येणार नाही. ते पत्र देण्याचं धाडस दादांनी मला केलं. त्या पत्राच्या आधारे माझा मुलगा आज परदेशात गेला, चांगल्या प्रकारची नोकरी करतो आणि सुखात राहतो. मंडळीने विषय निवडणुकीचा आहे, पण मी तुम्ही म्हणा की ही निवडणूक सोडून बाकीचं काय सांगत बसलाय, याचं कारण असे तर तुम्ही अनेक पुढारी पाहिले असतील, अनेक नेते पाहिले असतील. माझी एकच तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे, दादा तुम्ही जी कामं सांगितली अतिशय किरकोळ काम आहेत या माणसापुढे. फक्त अगदी प्रेमापोटी बोलतो आणि म्हणजे मनातून सांगतो का राजकारण सगळं बाजूला सोडा, धनुष्यबाण घड्याळ चिन्ह ही सगळी बाजूला सोडा, तुम्ही या माणसाच्या फक्त जवळ येऊन बघा. तुम्हाला सांगतो, तुम्हाला नक्कीच पश्चाताप होणार नाही, नक्कीच पश्चाताप होणार नाही. हात जोडून सांगतो की या व्यासपीठावर तुम्ही आलात, फक्त संधी द्या दादांना कामाची आणि दादांच्या सोबत राहा. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या कोपरे मांडवी आणि मुताळणे हा जो भाग आहे हा किती दुर्गम आहे. आमचाही भाग तसाच होता. आमच्या गावात तुम्हाला सांगतो म्हणजे मुली देत नव्हते, अशी परिस्थिती. खंबीरपणे दादाच्या पाठीमागे राहिलो मी, माझ्या गावाचा विकास करून घेतला. दादा 2 दिवसापूर्वी आमच्या गावात आली, आमचा गाव हा काही एकमुखी पाठिंबा दादांना उमेदवार दिला. सांगण्यासारखं खूप आहे. सगळ्याचं एकच सार सांगतो, माझ्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही कधी अर्धे फोन करा, तुमच्या काही समस्या असतील मांडा, फक्त तुम्ही काय करा, लाजू नका, बिंदास बोला, दादा असाच आहे. तुमचे पर्सनल प्रॉब्लेम असतील, आजार तुम्ही काय असतील, फक्त ह्या माणसाच्या जवळ येऊन बघा. तुम्हाला माझं भाषण आणि माझे वाक्य आठवल्याशिवाय राहणार एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.